प्रश्न क्रमांक 2 7067 सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय, सिकल सेल आजार, या सिकल सेल आजाराच्या संदर्भातला हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर रोजी 2025 ह्याची जनजागृती केली, असं म्हणजे केलीच आहे शासनाने, त्याचं अभिनंदन करते. परंतु उत्तरामध्ये जे दिलेलं आहे की 265 सिकल सेल रुग्ण व 1302 सिकल सेल वाहक आढळून आले. सभापती महोदय, आदिवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा आजार पसरलेला आहे सभापती महोदय. त्यामुळे त्याची जी तुम्ही सर्वे केलेला आहे, जनजागृती सप्ताह साजरा केलाय, तर माझं म्हणणं असं आहे की आपण डिटेल्समध्ये जायला पाहिजे. फक्त सप्ताह साजरा केला आणि त्याचं तपासणी जास्त प्रमाणात झालेली नाही आहे, कारण खूप कमी प्रमाणामध्ये आपली ही संख्या इथे दिसते आहे. त्यामुळे ते सिरियसली घ्या. खरं केंद्र सरकारने सुद्धा याच्यासाठी निधी ठेवलेला आहे. म्हणजे केंद्र सरकार सुद्धा या आजाराच्या संदर्भामध्ये अतिशय जागरूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सुद्धा या संदर्भामध्ये आवर्जून लक्ष देऊन ज्या आदिवासी भाग आहेत, जसं चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, आम्ही मध्यंतरी एका ठिकाणी प्रवासाला गेले असता तिथे ह्या आजाराने एक बाळंतीणचा मृत्यू झाला. मी तो प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता. तर आपण जे प्रश्न दिले आणि जे छापील उत्तर आलंय त्याच्यातून तुमच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्न तोच प्रश्न म्हणते आहे सभापती महोदय की आपण जे सप्ताह साजरा केला त्याच्यामध्ये योग्यरीत्या तपासणी केली गेली नाहीये. हा माझा आरोप आहे. अधिकारी वर्गाला असे निर्देश द्या की इतर भागामध्ये 21 जिल्ह्यांमध्ये, सभापती महोदय, 21 जानेवारी 15 जानेवारी ते 2026 जानेवारी पासून राबवण्यात येत आहे. हा प्रश्न दिल्यानंतरचा हे उत्तरामध्ये आहे. अधिकारी वर्ग अतिशय चुकीचं वर्तन करतात. मंत्री महोदय, आपलं कार्य खूप चांगलं आहे, कामं चांगली आहे, त्यामुळे हा विषय सिरियसली घ्यावा असं माझं म्हणणं आहे. तर त्या रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याची शासन कोणती उपाययोजना करते आहे, हा माझा एक स्पेसिफिकली प्रश्न आहे. तसंच ह्या आजारासाठी 2,500 रुपये दिले जातात, तर माझ्या मते अतिशय कमी निधी आहे, तो आपण वाढवून देणार का? त्याचप्रमाणे वार्षिक विम्यासाठी 5 लाख रुपये फार कमी आहे एक वर्षाच्या ह्याच्यासाठी, त्यामुळे आपण ह्याचा निधी वाढवून देणार आहात का? तसंच राज्यभरातील सिकल सेल आजारामुळे समूळ उच्चाटन करण्यासाठी दिलेला कालावधी कमी करून किमान 10 वर्षात सिकल सेल मुक्त राज्य आपण करणार का? हे माझे स्पेसिफिकली प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य उमाताई खापरे यांनी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आणि त्याच्यामध्ये त्यांचा असा आक्षेप आहे की शासनानं जे काही एकूण अभियान घेतलं त्या अभियानामध्ये किंवा एकूणच त्या सप्ताहामध्ये ज्या पद्धतीची नोंदणी झाली त्या नोंदणीवरती थांबून चालणार नाही, तर सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जावं. खरं तर मला या निमित्तानं सभागृहालाही सांगायचं आहे की एका बाजूला आपण जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगानं एकूण आठवड्याभरामध्ये ते काम जे सप्ताहामध्ये केलं त्याच्याबद्दलची उत्तरामध्ये माहिती आहे. परंतु त्याच्यानंतर ज्या सूचना आपण सांगितल्या त्याच पद्धतीचं शासनाचं काम सकारात्मक पद्धतीने चालू आहे. विशेषतः नंदुरबारमध्ये असेल, आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सगळीकडे असेल, मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला सिकल सेलचं एकूण प्रमाण आणि त्यानंतर त्याच्यावरती अजूनसुद्धा शासनानं काय करायला पाहिजे याच्याबद्दलचं गांभीर्य मंत्री म्हणून माझ्याही लक्षात आलं. आणि त्यानंतर नागपूरच्या अधिवेशनामध्ये सगळ्या आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या आमदार महोदयांना सुद्धा आम्ही बोलवलं आणि एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर एक स्वतंत्र टास्क फोर्स नेमली आणि टास्क फोर्सनंतर आम्ही ज्या पद्धतीनं त्या अभियानाची सुरुवात केली, अरुणोदय नावाचं एक अभियान सुरू केलं की ज्याच्यामध्ये सिकल सेलमध्ये जे काही सगळे पेशंट्स आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं आणि केवळ आयडेंटिफाय करून थांबून चालणार नाही, तर त्या सगळ्यांसाठी उपचार, ज्या टेस्ट करायच्या आहेत, त्यानंतरची सगळी जी काही त्यांना सिकल सेल मुक्त होण्यापर्यंत जी काही प्रक्रिया करायला पाहिजे त्यासाठी आम्ही काम करतोय. पूर्वीच्या काळामध्ये साधारणतः आजपर्यंत 70,63,765 लोकांचा आजपर्यंतच्या तपासण्या सोल्युबिलिटीच्या झाल्या होत्या. सोल्युबिलिटी टेस्ट मी आपल्याला सांगतो की या अभियानाच्या निमित्तानं 15/1/2026 पासून जे काय अभियान सुरू केलं त्याच्यामध्ये 0 ते 40 या वयोगटातले 73,84,724 इतक्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठीचं टार्गेट आम्ही ठेवलं आहे. आज अखेर 59,62,544 व्यक्तींची टेस्ट आपण पूर्ण केली
की ज्याच्यामध्ये साधारणतः 1714 सिकल सेल रुग्ण आढळले आणि 28,398 सिकल सेलचे वाहक आढळून आले. आता या अभियानापूर्वी आणि अभियानानंतर जर बघितलं तर एकूण 22,688 सिकल सेल रुग्ण आणि 2,08,952 सिकल सेल वाहकांचं निदान झालेलं आहे. या सगळ्या निदान झालेल्या सर्व सिकल सेल रुग्णांना लाल कार्ड देण्यात आले, सिकल सेल वाहकांना पिवळे कार्ड देण्यात आले आणि नॉर्मल व्यक्तींना पांढरे कार्ड देण्याची सुद्धा मोहीम आपण घेतली. विशेषतः लाल कार्ड असलेल्या व्यक्तींनी पिवळे कार्ड असलेल्या व्यक्तींसोबत, लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तींनी लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत अशा पद्धतीचा विवाह करू नये याचं प्रबोधन, याच्याबद्दलचा अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. कारण भविष्यकाळामध्ये त्यांच्यापासून होणारी जी काही नवीन पिढी असेल ती सुद्धा दुर्दैवानं ह्या पेशंट्सच होऊ शकतात. त्यामुळे याच्याबद्दलचा अवेअरनेस आणि त्याबद्दलचं कामसुद्धा आपण सुरू केलेलं आहे. एका बाजूला हे सगळं करत असताना पुढच्या आणखीन 15 दिवसांमध्ये एकूण 70 लाख लोकांचं टार्गेटेड 21 जिल्ह्यातलं जी काही तपासणी आहे ती आम्ही पूर्ण करतोय. या सगळ्यामध्ये आता गरज आहे ती अजून चांगल्या अचूक स्क्रीनिंगची आणि त्या स्क्रीनिंगनंतर प्रत्यक्ष जे काही उपचार करायला पाहिजे त्याची उपचारासाठी ब्लड बँका असतील, ब्लड स्टोरेज युनिट असतील ते आपण उपलब्ध करतोय. त्याचबरोबर या सगळ्या लोकांसाठी असणारे औषध आणि औषधाबरोबर त्या सगळ्यांना योग्य पद्धतीचे मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी आपण करतोय. थोडक्यात सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करण्याचं जे टार्गेट आपण केलंय ते आपण अतिशय यशस्वी पद्धतीने पूर्ण करतोय. प्रवीण दरेकर. महोदय, केंद्र शासनानं नॅशनल सिकल सेल मिशन हे देशभरामध्ये त्या ठिकाणी अभियान सुरू केलं आहे आणि साधारणतः 2047पर्यंत हे निर्मूलन ठेवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये व्यापक स्क्रीनिंग मोहीम अरुणोदयच्या माध्यमातून 21 जिल्ह्यात 63 लाखाहून अधिक लोकांचं स्क्रीनिंग करण्याचं उद्दिष्ट होतं आणि आतापर्यंत साधारणतः 82% तपासणी आपली पूर्ण झालेली आहे. मोफत निदान व उपचारही आपण त्या ठिकाणी करता. संजय गांधी निराधार योजनेतनं सिकल सेल रुग्णांना त्या ठिकाणी 1,000 रुपयाची मदत दिली जाते आणि या सिकल सेल आजाराचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे आणि आदिवासी बहुल लोकांना यामध्ये आपण प्राधान्य देतो. माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे की आपण टार्गेट ठेवता परंतु उद्दिष्ट साध्य होत नाही आहेत आणि आताही आपण 15 जानेवारी 26पासनं जे विशेष अभियान त्या ठिकाणी सुरू केलं आहे त्याची त्या पद्धतीनं आपण रचनाही नाही आणि गतीही नाही. माझा उपप्रश्न असा आहे की सिकल सेल रुग्णांचं स्क्रीनिंग करण्यासाठी सरकारने अरुणोदय मोहीम सुरू केली आहे. 63 लाख लोकांचं स्क्रीनिंग कधीपर्यंत पूर्ण आपण करणार आहात आणि यासाठी एक टाईम बाउंड ॲक्शन प्लॅन आपल्याकडे शासन म्हणून तयार आहे का? एक. आणि दुसरा, सिकल सेल रुग्णांना 1,000 रुपयाची मदत मिळण्यास विलंब का होतो? ही रक्कम वेळेवर देण्यासंदर्भात काय उपाययोजना करणार आहात? मी एक घोषणा करतोय की मला सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आज आपल्या सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी जपान देशाचे मुंबईतील वाणिज्य दूत श्री योगी कोजी व अन्य अधिकारी विशेष अभ्यागत कक्षामध्ये उपस्थित आहेत. आपण सर्वजण त्यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करावे. मंत्री महोदय, एक तारखेला आहे. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीणजी दरेकर साहेबांनी सिकल सेल अभियान जे आहे ते अजून गतीनं होण्यासाठी काही सूचना केल्यात. विशेषतः त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की ज्याच्यामध्ये हे जे अभियान आहे ते अभियान कधीपर्यंत पूर्ण होणार आणि त्याच्यातनं निष्कर्ष काय निघेल. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की आत्तापर्यंत 2021 पासून 25-26 पर्यंत जे काय अभियानामध्ये करायला नाही तेवढं काम मागच्या 1 महिन्याभरामध्ये झालं. 70 लाखाचं टार्गेट 4 वर्षांसाठी होतं आणि आता 59 लाखापर्यंत आपण आत्ता पोहोचलो आणि उरलेल्या आणखीन आम्ही मुदत वाढवली. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान होतं, परंतु अजूनही 59 लाखापर्यंत पोहोचलो आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या आणखीन 10-11 लाखापर्यंत पोहोचायचं आहे. सगळ्या आरोग्य विभागाची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि पुढच्या 15 मार्चपर्यंत संपूर्ण टोटल तपासणी आम्ही पूर्ण करू. आणि दुसरा मुद्दा आपला होता की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की 1,000 रुपयाची जी काही मदत होती तर 1,000ची नाही, त्याला संजय गांधीच्या योजनेमधून आपण मदत करतोय. संजय गांधीच्या योजनेबरोबर दुसरा पार्ट आपण मदत करतोय. MJPGYच्या स्कीममध्ये सुद्धा आपण त्याला मदत करतोय. 2,500 रुपयेचा सुद्धा योजनेचा लाभ आहे. पण माझी विनंती अशी आहे
की सिकल सेल पहिला आयडेंटिफाय झाला पाहिजे, स्क्रीनिंग झालं पाहिजे. दुर्दैवाने याच्याबद्दलचा अवेअरनेस नसल्यामुळे जी काही एकूणच घटनेचं गांभीर्य खूप आहे त्याच्याबद्दलचं जे आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी जरासं अजून सुद्धा आम्हाला सहकार्य करा. आणि पहिल्यांदा असं होईल की राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये, आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आपण 100% ह्या सगळ्याचं आयडेंटिफिकेशन करतोय. मनीषा ताई काय? धन्यवाद. मला असं वाटतं की मंत्री महोदयांनी याबाबत खूपच सविस्तर आणि शासनाचं जे ध्येय आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बरंच अभियान चांगलं राबवत आहेत. माझा प्रश्न थॅलेसिमियाबद्दल आहे. अशाच प्रकारचा जो थॅलेसिमिया हा पण अनुवांशिक आहे, त्याला पण कॅरियर आहे, तर याबाबत देखील शासन काही धोरण किंवा काही मोहीम चालू करणार का थॅलेसिमिया डिटेक्शन आणि कंट्रोलबद्दल, कारण ते पण अनुवंशिक आहे. आणि दुसरा माझा मुद्दा जो MJPJY स्कीमबद्दल आहे की वेगवेगळ्या स्कोप MJPJYच्या बद्दल स्कोप पण सिकल स्केल करून आता थॅलेसेमिया हा, कारण तो तसेच आहे ना, दोन्ही अनुवांशिक आहे आणि दोन्ही साठी स्कोपच्या बाहेर गेला प्रश्न की त्या मूळ प्रश्नाला न्याय मिळत नाही. बरं ठीक आहे. बरं मी मग MJPJYचा विचारते. आपली मायक्रोबायोलॉजी झुलॉजीचा उपयोग होईल म्हणून म्हणलं. नाही, म्हणूनच मी म्हणजे त्याबद्दलही शासनाकडनं उपाययोजना चालू करावी असं उत्तर अपेक्षित आहे म्हणून मी विचार. माननीय मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, या ठिकाणी आता सन्मान्य सदस्य कायदेताईंनी जो का प्रश्न विचारला त्याच्यामध्ये जसं सिकल सेलचं अभियान आपण घेतलं तशाच पद्धतीनं आपण थॅलेसिमियासाठी घ्याल का अशा पद्धतीची त्यांनी विनंती किंवा सूचना केली. मला असं वाटतं ही सूचना अतिशय स्वागतार्ह आहे, कारण या गोष्टींवरती जोपर्यंत आपण मिशन मोडवरती काम करणार नाही तोपर्यंत पेशंटचं स्क्रीनिंग होणार नाही. आणि आयडेंटिफिकेशन एकदा केलं की अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना भविष्य काळामध्ये सुरक्षित अशा पद्धतीचं आरोग्याच्या सगळ्या सुविधा आम्हाला देण्यासाठी ते सोपं होईल. 15 मार्चपर्यंत हे संपेल. मी निश्चितपणे सांगतो की सिकल सेलसाठी सुद्धा अशाच पद्धतीचं अभियान आम्ही घेऊ. 13 मिनिटं झालं प्रश्न. एकच मुद्देसूद एकच प्रश्न विचारा. सभापती महोदय, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सिकल सेल कॅरियर आणि सिकल सेल डिसीज झालेल्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना गर्भजल टेस्टिंगसाठी संपूर्ण राज्यातून बोरिवलीला यावं लागतं. काही 100 किलोमीटरचा प्रवास करून या महिला तिकडे येण्याचं नाकारतात आणि त्याच्यामुळे काय होतंय की ज्याच्यासाठी आपण ते सेंटर उभारलंय ते त्याचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही. म्हणून मला सभापती महोदय हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक रिजनल सेंटर त्या ठिकाणी उघडण्यात येतील का, की ज्यामुळे हे जे सिकल सेल कॅरियर किंवा सिकल सेल डिसीज झालेल्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना मुंबईला यायला लागू नये, तर त्या ठिकाणी त्यांच्या विभागामध्ये अशा पद्धतीची सेंटर कधीपर्यंत उघडलं जाणार आहे. एक दुसरं साहेब, या सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये संक्रमण रक्ताची गरज असते. ग्रामीण भागामध्ये रक्तपेढ्या मिळत नाहीत, त्यामुळे पेशंटला त्याच्या नातेवाईकांना बदली रक्त शोधावं लागतं त्या ठिकाणी आणि त्यामध्ये बराच ज्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो तो मिस होतो. तर हे खरं आहे का? हे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. थोड्या वेळात मुद्देसूद प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी जे 2 प्रश्न विचारले, विशेषतः त्यांनी जे काय आमच्याकडे म्हणजे आता हा विषय माझ्यासमोर नव्हता त्यामुळे त्याचं ब्रीफिंग आम्ही घेतलेलं नाही, पण तरीसुद्धा मी सांगतो की थॅलेसेमियाच्या एकूण पेशंटची जर काय संख्या कमी करायची असेल तर एका बाजूला स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सुविधासुद्धा त्या रिजनल ठिकाणीसुद्धा देणं गरजेचं आहे. सिकल सेलबद्दल हा प्रश्न सिकल सेलबद्दल होता. थॅलेसेमियाच्या बद्दल 21 जिल्ह्यांमध्ये जे काय अभियान घेतोय त्या अभियानामध्ये या सगळ्या गोष्टींची आपण पूर्तता करतोय. तिथं ब्लड स्टोरेज युनिट असेल, ब्लड बँक असतील, या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आम्ही टार्गेटेड मिशन मोडवरती आम्ही काम करतोय. त्याच्यासाठी ज्या काय अपेक्षित सूचना आपण ज्या काय सांगितलेल्या सूचना आहेत त्यांचाही विचार करून आम्ही या मिशनला यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. लास्ट अमित गोरखे. महोदय, गेल्या 5 वर्षापासून मी स्वतः आणि माझी संस्था या सिकल सेल ॲनिमियावर काम करते. महाराष्ट्रात 3,12,996 रुग्ण आहेत. त्यातले प्रश्न विचारतो. सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि गोंदिया या 6 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव जास्त आहे. माझा प्रश्न असा आहे की 6 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयांमध्ये सिकल सेलच्या रुग्णांसाठी स्वतंत्र डे केअर सेंटर आणि सिकल सेल डेडिकेट वॉर्ड तातडीनं आपण उभारणार आहात का? आणि दुसरा माझा प्रश्न आहे जो ताईंनी विचारला होता की गडचिरोलीच्या रुग्णांना रक्तासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते, परंतु या रुग्णांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजेच ग्रामीण रुग्णालयात मोफत रक्त संक्रमण ज्याला आपण फ्री ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो आणि रक्ताचे घटक
उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष योजना करणार आहे का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अमितजी गोरके साहेबांनी जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये पेशंटची संख्या जी आहे ती पेशंटची संख्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल आपण काय करतोय अशा पद्धतीचा प्रश्न आहे. खरं तर स्क्रीनिंग झालं की या सगळ्या मिशन मोडवरच्या अभियानामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. त्यामुळे याच्यामध्ये ज्या काही नागपूरलाच नव्हे तर 6 जिल्ह्यात नाही तर 21 जिल्ह्यांमध्ये याबद्दलचं एकूण 70 लाख लोकांचा स्क्रीनिंग करण्याचं जे काही आमचं टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये या सगळ्या गोष्टींना अंतर्भूत असणाऱ्या सगळ्या सुविधा देणं, आरोग्याशी निगडीत असणाऱ्या सगळ्या यंत्रणा उभा करणं हे सुद्धा आमचं काम असणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही ते पूर्ण करू.